आपण पाहतात मशाल न्यूज। आज आपण वाशेरे आमणे या ग्रामपंचायत मध्ये 10 एकर मध्ये वेर हाऊस आहेत, तिथे आपण आलेले आहेत आणि शेतकऱ्यांवरती काय अन्याय झालेले आहे, वेर हाऊस बद्दल काय त्याचं उपोषण साखळी उपोषण आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। या पुढे या। आज आमणे आणि वाशेरे ग्रामपंचायतचे तुम्ही जे उपोषण चालू केलेले वेर हाऊस बद्दल काय विषय आहे तुमचा, तर 2 शब्द जनतेला आणि सरकारला काय सांगू इच्छिता, तर तुमच्या शेतकऱ्यांवरती काय अन्याय झालेले? 2007 साली जेव्हा इथं मयूरलाल सुचट यांनी आपल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून सगळ्या जमिनींचा कोणाची विक्री तर कोणाची भाडेतत्वावर विकसित करण्यासाठी वेअरहाऊस इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना जो काही आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी त्यांनी घेतल्या, तर त्यांचा त्यांनी जो विकसित करण्याचा करार केलेला होता त्याप्रमाणे त्यांनी अजूनपर्यंत काही विकसित केलेलं नाही। आणि ठीक आहे, तो मुद्दा वेगळा राहिला, परंतु शेतकऱ्यांना जे त्यांनी वचनं दिली होती किंवा तशी जे काम बघत होते, कंपनीचे 2 वकील होते, प्रवीण आणि एक फराड, तर त्या 2 व्यक्ती सर्व तशी बघत होत्या। तर त्यांच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचा संवर्धनाचा सर्व त्यांनी जबाबदारी घेतली होती। जे पण काय असं ते सर्व तेच बघत होते। मयूरलाल सुचट ते कधीतरी येऊन भेट शेतकऱ्यांना देत होते, तर त्यांनी ते भाडे सुरू हळूहळू देत होते। नंतर त्यांनी ते भाडे देण्याचे बंद केले, 6 महिने देत, नंतर परत 2 महिने थांबवत, परत 1 महिन्याचा भाडा दिला, सणावाराला दिला। तर अशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांचं पानं पुसण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्यांनी। आणि याच्यामध्ये नंतर जे घडलं, कंपनीने आम्हाला मयूरलाल सुचटने आम्हाला मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की आपली कंपनी डुबवायला झालेली आहे, आपली कंपनी तोट्यात गेलेली आहे। तर या कंपनीचा ताबा कोर्टाने घेतलेला आहे आणि कोर्टाचे जे IRP जे नेमलेले आहेत ते वीरेंद्र अग्रवाल, तर वीरेंद्र अग्रवाल यांनी आमच्याशी शेतकऱ्यांशी संवाद साधून आमची मीटिंग घेतली आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्द दिला की तुम्हाला 5 ते 6 महिने थांबा, आम्ही 1.5 महिन्यापासून तुम्हाला सुरुवातीपासून भाडे काय असेल ते देतो। अजून दादा, तुमच्या शेतकऱ्यांवरती काय अन्याय आणि तुम्ही जे उपोषणला बसलेत, सरकारला तुम्ही 2 शब्द काय सांगू इच्छिता शेतकऱ्या यांच्याकडून? सरकारला हेच सांगू शकतो की आज शेतकऱ्यांना जे पोझिशन मिळत नाहीये, ज्यांनी अग्रीमेंट केलाय तोही समोर येत नाही, कोर्ट रिश्वर जो नेमला तोही येत नाही, मग आम्ही आमच्या मागण्या मागायच्या कोणाकडे? ह्याच्यासाठी कोणतरी राजकीय पक्षही जवळ आले पाहिजेत, तेही येत नाहीत। पुढे उपोषणाशिवाय काय आमच्या हातात आहे? हेच हत्यार आहे आमच्याकडे। आपण पाहत होतो वाशेरे आमणे ग्रामपंचायतचे शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत वेर हाऊस बद्दल, आणि त्यांचं म्हणणं आहे का सरकारने आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळवून द्यावा। काय सरकारने इथे आमच्याकडे या उपोषणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, कारण आम्ही हा आंदोलन एकदम तीव्र करणार आहोत। आता आम्ही जी भूमिका घेतलेली आहे साखळी उपोषणाची, ही एकदम शांतप्रिय घेतलेली आहे। जर दुर्लक्ष झालं तर आम्ही आंदोलन तीव्र करू। सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे की सरकारने आमच्या या उपोषण समितीवरती येऊन चौकशी समिती बसवावी, जो पण आमच्या शेतकऱ्यांवरती जो अन्याय झालेला आहे याची पूर्ण शहानिशा करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, हीच आमची सरकारकडे एक प्रमुख मागणी आहे। बस आपण पाहत होतो वाशेरे आमणे या गावातले शेतकरी वेर हाऊस वीरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात उपोषण करत आहेत। आपण पाहत होतो मशाल न्यूज। धन्यवाद।